हॉटेलपेक्षाही मस्त पनीर टिक्का तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तुम्ही ही रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा। तुम्ही हॉटेलला न जाता घरच्या घरी पनीर टिक्का बनवाल एवढा टेस्टी हा पनीर टिक्का होतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने। माझा जेवढा इथे सुंदर पनीर टिक्का झाला तेवढाच तुमचा देखील होणार आहे, तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझं दिव्य अंकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। हॉटेलपेक्षाही सुंदर घरच्या घरी आज आपण पनीर टिक्का बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर आपण आज पनीर टिक्का बनवतोय। तर पनीर टिक्का बनवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप दही घालून घ्यायचंय। दही जास्त आंबट पण घ्यायचं नाही आणि कमी आंबट पण घ्यायचं नाही, मीडियम असं दही घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा 1 चमचा। त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे 1 चमचा। त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची 1 चमचा। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तुम्हाला जर पनीर टिक्का तिखट हवा असेल तुम्ही इथे मिरची अजून वाढवू शकता। त्यानंतर मी इथे 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, ती टाकून घेते याच्यामध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे, हातावरती चोळून टाकायची। ती कस्तुरी मेथी घातल्याने पनीर टिक्काला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे नक्की टाका। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मोहरीचं तेल टाकून घ्यायचंय आणि मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचंय। त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर मी ते अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। तर ते बघू शकता अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये काही भाज्या घालून घ्यायच्या। मी इथे 2 टोमॅटो अशा मोठ्या आकारात कापून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी इथे शिमला मिरची पण अशी मोठी कापून घेतलेली आहे आणि कांदा पण मी अशा प्रकारे मोठा कापून घेतलेला आहे। आता हे टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा ह्याच्यामध्ये टाकून घेतले। आता मिक्स करायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी भाजलेलं बेसन पीठ टाकून घेत आहे। पनीर टिक्का बनवण्यासाठी जे बॅटर तयार करतो ते बेसन टाकल्याने घट्ट होतं आणि पनीरला व्यवस्थित कोटिंग होतं, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये 1 वाटी भाजलेलं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित मिक्स करूयात। त्यानंतर मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे आणि ते पनीर मी असं मोठे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत पनीरचे। तर आपण आज पनीर टिक्का बनवतोय, तर पनीर टिक्का बनवण्यासाठी मी अशा प्रकारे पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत। आता हे पनीर आपण ह्या बॅटर मध्ये घालून घेऊयात। पनीर घालताना अलगद घालून घ्यायचंय, कारण पनीर सॉफ्ट असतं, ते लवकर तुटतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये हळूवारपणे पनीर टाकून घ्यायचंय। तर मी इथे पनीर टाकून घेतलेलं आहे आणि ते आता बॅटर मध्ये मिक्स करून घेऊयात। पनीर टिक्काचा मसाला मी पनीरला लावून घेतलेला आहे। आता हे पनीर आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। कमीत कमी 15 मिनिटं तरी आपण हे पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर टाइम असेल तर तुम्ही 1 तास, अर्धा तास देखील इथे ठेवू शकता। पनीर मुरल्या जाईल मसाल्यांमध्ये तेवढा आपला पनीर टिक्का टेस्टी आणि मस्त होतो। तर आपण हे 15 मिनिटं मॅरिनेट करून घेऊयात। हे आता झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि हे साईडला ठेवून घेऊयात। तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पनीर देखील व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। तर आपण आता ह्याचे पनीर टिक्का बनवून घेऊया। तर पनीर टिक्का बनवण्यासाठी मी अशा छोट्या छोट्या स्टिक घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या आणि पनीर लावून घेऊया। सगळ्यात आधी शिमला मिरची घालून घेऊयात, त्यानंतर कांदा, टोमॅटो, त्यानंतर त्याच्यामध्ये पनीर लावायचंय अशा प्रकारे आणि परत कांदा, शिमला मिरची, टोमॅटो,
परत पनीरचे क्यूब लावून घ्यायचे। त्यानंतर परत त्याच्यावरती शिमला मिरची घालून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि टोमॅटो। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पनीर टिक्क्यासाठी पनीर लावून घ्यायचे स्टिकला। तर अशाच प्रकारे मी उरलेलं पनीर सुद्धा मी आता या स्टिकला लावून घेत आहे अशा प्रकारे। तर इथे बघू शकता पनीर टिक्का बनवण्यासाठी मी अशा प्रकारे पनीर स्टिकला लावून घेतलेलं आहे। आता हे पनीर आपण अगोदर तव्यावरती भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून आणि मग आपण ह्याला तंदूरचा फ्लेवर देणार आहोत। हे पनीर टिक्का आपण तव्यावरती भाजून घेऊयात। तर मी इथे पनीर टिक्का बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे आणि पॅन व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचंय, अगदी अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यावर तेल टाकून घ्यायचंय। पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे तेल। आपण पनीर टिक्का बनवतोय तर पनीर टिक्का बनवताना जास्त तेलाचा वापर केला जात नाही, त्यामुळे मी फक्त इथं अर्धा चमचा तेल घेतलेला आहे टाकून। आता त्याच्यावरती आपण तयार केलेलं हे पनीर टिक्का ठेवून घेऊयात। आता हे पनीर टिक्का आपल्याला सगळ्या साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। पनीर टिक्का भाजवत असताना गॅस लो ठेवायचा आहे किंवा मीडियम ठेवायचा आहे। फुल गॅसवरती अजिबात आपल्याला हे पनीर टिक्का भाजून घ्यायचा नाही, कारण फुल गॅसवरती जर पनीर टिक्का भाजवला तर बाहेरनं पूर्ण जळतो आणि आपल्याला करपट असा पनीर टिक्का लागतो। रेस्टॉरंट सारखी चव घरच्या घरी येत नाही, त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला हा आता पनीर टिक्का भाजून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी। तर इथे बघू शकता पनीर टिक्का बनवण्यासाठी आपलं पनीर इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे। हे पनीर मी 2 ते 3 मिनिटं पॅनवरती भाजून घेतलेलं आहे। आता या पनीरला आपण मस्त असा पनीर टिक्क्याची फ्लेवर देऊयात। अगदी रेस्टॉरंट पद्धतीने हा पनीर टिक्का घरच्या घरी तयार होतो। तर आता पॅन साईडला काढून ठेवायचा आहे आणि त्याच गॅसवरती गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पनीरला भाजून घ्यायचं आहे गॅसवरती। काळजी घ्यायची की आपला हात भाजणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला इथे पनीर टिक्क्याला पनीर टिक्काचा फ्लेवर द्यायचा आहे। तर ते बघू शकता की मस्त असा आपल्या इथे पनीर टिक्क्याला कलर आलेला आहे आणि अशाच प्रकारे आता राहिलेला पनीर टिक्का आपण भाजून घेऊया। तर ते बघू शकता मी सगळे अशा प्रकारे इथे मी पनीर टिक्का बनवून घेतलेला आहे। अगदी रेस्टॉरंट सारखा घरच्या घरी हा पनीर टिक्का झालेला आहे। बघू शकता कलर देखील बघू शकता एकदम हॉटेल सारखा आलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा। खूप सोप्या पद्धतीने आपण हा घरच्या घरी हॉटेल सारखा पनीर टिक्का बनवू शकतो। किती सिंपल पद्धतीने आपण हा पनीर टिक्का केलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप टेस्टी आणि अगदी हॉटेल सारखा तयार होतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।